बीड जिल्ह्यातील एकूण 6 नगरपरिषद निवडणुकीचा आज निकाल जाहीर झालेला आहे। या निकालानंतर बीड जिल्ह्यातील एकूण 6 नगरपरिषद ज्या आहेत त्या भाजपच्या ताब्यामध्ये किती आलेले आहेत, अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये किती आलेले आहेत, शरद पवार गटाच्या ताब्यामध्ये किती आलेले आहेत, या विषयाची सविस्तर माहिती जी आहे ती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, बीड जिल्ह्यामध्ये आज 6 नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडलेली आहे। सर्वप्रथम विचार करायचा झाला तर परळी नगरपरिषद जी आहे ती पहिल्या दिवसापासून सांगितली जात होती की ती महायुतीच्या ताब्यामध्ये येणार आहे। कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर ह्या ठिकाणी मुंडे बहीण भावांनी ही जी निवडणूक आहे ते महायुतीचा धर्म म्हणून एकत्र येऊन या निवडणुकीला ते सामोरे गेल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। अजित पवार गटाकडून धर्माधिकारी देशमुख जे आहेत ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते। धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली असून 15,000 मतापेक्षा अधिक मताने त्या ठिकाणी हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो विजय झाला असून ही नगरपरिषद जी आहे ती महायुतीच्या माध्यमातून अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये गेली असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यानंतरची नगरपरिषद पाहिली तर अंबाजोगाई जी नगरपरिषद आहे ती गेल्या अनेक दिवसापासून पापा मोदी यांच्या ताब्यामध्ये होती, परंतु यावेळेस अजित पवार गट शरद पवार गट जे आहेत ते दोन्ही गट एकत्र येऊन ह्या निवडणुकीला सामोरे गेले। तर त्यांच्या विरोधामध्ये भाजपचे मुंदडा हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते। या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मुंदडा यांचा भरघोस मताने असा विजय झाल्याचा आपल्याला आज झालेल्या मतदान मोजणी प्रक्रियेनंतर पाहण्यास मिळालेलं आहे। अंबाजोगाई जी नगरपरिषद आहे ती भाजपच्या ताब्यामध्ये प्रथमच आली असल्याचं आपल्याला आज पाहण्यास मिळालेलं आहे। त्यानंतरची नगरपरिषद येत आहे ती म्हणजे धारूर नगरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षापासून माजलगाव मतदारसंघाचे आमदार तसंच अजित पवार गटाचे नेते असलेले प्रकाश सोळंके यांचं वर्चस्व कायम आहे, परंतु 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीपासून मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे त्या ठिकाणी त्यांना धोक्याची घंटा बोलली जात होती। याचबरोबर त्यांच्या विरोधामध्येच त्यांचे विश्वासू असलेले कार्यकर्ते महादेव निर्मळ जे आहेत ते अपक्ष उमेदवार म्हणून 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरे गेले होते। आमदार प्रकाश सोळंके यांचे विश्वासू असले तरी मात्र त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्या शब्दावर विश्वास ठेवत भाजपमध्ये पक्षप्रवेश करून ते ह्या निवडणुकीला सामोरे गेले होते। धारूर नगर परिषदेमध्ये भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सदस्य पदाच्या उमेदवाराचा सुपडा साफ झाला असून ह्या ठिकाणी माजलगाव मतदारसंघाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली अजित पवारच्या गटामध्ये ही नगर परिषद आलेली आहे। तर त्यानंतरचा विचार करायचा झाला तर माजलगाव नगर परिषदेमध्ये आपण पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की भाजप आणि शरद पवार गटामध्ये काटेकी टक्कर होणार आहे। त्याच पद्धतीने अगदी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून तर शेवटच्या फेरीपर्यंत अनेकांची धाकधूक ही जी आहे ती भाजप आणि शरद पवार गटाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारामध्ये आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे। अखेर माजलगाव नगर परिषद जी आहे ती शरद पवार गटाच्या ताब्यामध्ये गेले असल्याचं आपल्याला ह्या झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर पाहण्यास मिळालेलं आहे। या ठिकाणी भाजप बरोबर आमदार प्रकाश सोळंके यांना खूप मोठा झटका देखील या ठिकाणी बसला असून माजलगाव नगर परिषद जी आहे ती शरद पवार गटाच्या ताब्यामध्ये गेलेली आहे। तर 5वी नगर परिषद पाहिलं तर गेवराई नगर परिषद जी आहे ती पहिल्या दिवसापासून सांगत होते प्रत्येक जण की गेल्या 25 वर्षापासून बाळराजे पवार यांच्या ताब्यामध्ये ही नगर परिषद आहे आणि येऊ घातलेली जी ही नगर परिषद आहे ती पुन्हा एकदा त्यांच्या ताब्यामध्ये येणार असल्याचं देखील बोललं जात होतं, परंतु गेल्या अनेक दिवसापासून पवारांच्या ताब्यामध्ये असलेली गेवराई नगर परिषद जी आहे ती पंडित यांना आपल्या ताब्यामध्ये घेण्यासाठी त्यांनी सर्वस्व प्रयत्न केले होते, परंतु अखेर शेवटच्या क्षणी मंत्री पंकजा मुंडे यांनी गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने खूप मोठा डाव टाकून उद्धव ठाकरे गटामध्ये असलेले माजी मंत्री बदामराव पंडित यांना भाजपमध्ये घेण्यात त्यांना यश आले असून गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बदामराव पंडित व बाळराजे पवार हे एकत्र आल्याने या ठिकाणी भाजपच्या उमेदवारासह नगरसेवक देखील खूप मोठे या ठिकाणी विजय झाले असून गेवराई नगर परिषद देखील भाजपच्या ताब्यामध्ये आले असून त्या ठिकाणी माजी आमदार असलेले अमरसिंह पंडित व रनिंग आमदार असलेले विजयसिंह पंडित यांना खूप मोठा फटका देखील या ठिकाणी बसलेला आहे। तर सगळ्यात शेवटची नगर परिषद आणि शेवटपर्यंत निकालाची धाकधूक वाढवणारी नगर परिषद म्हणजे बीड
बीड नगर परिषदेमध्ये पहिल्या फेरीपासून जर पाहिलं तर ह्या ठिकाणी अगदी इतिहासामध्ये पहिल्यांदा भाजपच्या ताब्यामध्ये ही नगर परिषद येणार आहे अशी आकडेमोड जी गणित आहे ते सर्वांनी काढलेलं होतं आणि पहिल्या फेरीपासून तर अगदी काही फेऱ्यापर्यंत भाजपच्या ज्या उमेदवार आहेत त्या भरघोस मताच्या लीडवर असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटत होतं की बीड नगर परिषद जी आहे ती पुन्हा एकदा क्षीरसागर व भाजपच्या ताब्यामध्ये येणार आहे, परंतु ऐन शेवटच्या काही फेऱ्यामध्ये ह्या ठिकाणी चित्र बदललं आणि शेवटी बीड नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाचे नेते असलेले अमरसिंह पंडित तसंच आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली ही नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। ह्या ठिकाणी क्षीरसागर कुटुंबियांना खूप मोठा फटका देखील बसलेला आहे, त्यांचा देखील ह्या ठिकाणी सुपडा साफ झालेला आहे असं देखील आपल्याला ह्या नगर परिषदेच्या मतमोजणी प्रक्रियेनंतर पाहण्यास मिळत आहे। कारण जर पाहिलं तर क्षीरसागर कुटुंबातील अजित पवार गटामध्ये असलेले डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार गटाला रामराम ठोकत ते भाजपमध्ये गेले होते। भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांना पाठबळ देण्यासाठी थेट मुख्यमंत्र्याची देखील जाहीर सभा जी आहे ती बीड ह्या ठिकाणी झाली होती, परंतु मुख्यमंत्र्याची जाहीर सभा होऊन देखील बीड नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये गेलेली आहे आणि ह्या नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये जाण्याचं सर्वस्व श्रेय जे आहे ते आमदार विजयसिंह पंडित यांना जात असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील एकूण 6 नगर परिषद ज्या होत्या या 6 नगर परिषदेची मतमोजणी जी आहे ती आज पार पडलेली आहे। त्यापैकी भाजपचा विचार करायचा झाला तर भाजपच्या ताब्यामध्ये बीड जिल्ह्यातील 2 नगर परिषद आलेल्या आहेत। एक नगर परिषद जर पाहिली तर अंबाजोगाई आणि दुसरी नगर परिषद जर पाहिली तर गेवराई। तर तिसरा विचार करायचा झाला तर अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये एकूण 3 नगर परिषद आलेल्या आहेत। खऱ्या अर्थानं पाहिली तर पहिली नगर परिषद जी आहे ती महायुती म्हणून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी एकत्ररित्या ह्या निवडणुकीला ते सामोरे गेलेले आहेत, ती म्हणजे परळी नगर परिषद देखील अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये आलेली आहे। तर धारूर नगर परिषद जी आहे ती भाजपच्या ताब्यामध्ये पहिल्या दिवसापासून जाईल असं चित्र निर्माण असताना अगदी शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी आमदार प्रकाश सोळंके तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी घेतलेल्या जाहीर सभेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी वातावरण बदलून त्या ठिकाणी विकासावर परत एकदा विश्वास ठेवून आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आणि अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये धारूर देखील नगर परिषद आलेली आहे। तर त्यानंतरची तिसरी नगर परिषद पाहिली तर बीड नगर परिषद जी आहे ती एक तर भाजपकडे जाईल नाहीतर शरद पवार गटाकडे जाईल असं बोललं जात होतं, कारण गेल्या 35 वर्षापासून बीड नगर परिषदेवर क्षीरसागर कुटुंबियांचं वर्चस्व असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं। त्यामुळे बीड नगर परिषद जी आहे ती कुठल्या तरी एका क्षीरसागर भावाकडे जाईल, परंतु अनेक शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर ही नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये आलेली आहे। तिसरी नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये आलेली आहे। तर बीड जिल्ह्यातील एकूण 6 नगर परिषदेपैकी केवळ फक्त एक नगर परिषद जी आहे ती शरद पवार गटाला आपल्या ताब्यात मिळवण्यात यश आलेले आहे, ती म्हणजे नगर परिषद माजलगाव। अशा पद्धतीने बीड जिल्ह्यातील 6 नगर परिषद ज्या आहेत त्या 2 भाजपच्या ताब्यामध्ये, 3 अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये तर 1 नगर परिषद शरद पवार गटाच्या ताब्यामध्ये आलेली आहे। ह्या नगर परिषदेच्या झालेल्या मतमोजणी प्रक्रियाविषयी उमेदवाराच्या निवडीविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।